नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. तर मंडळी, मी जसं तुम्हाला बोलली होती की शनिवारी एक छान असा व्हिडिओ येणार आहे, तर त्यावेळीच मी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे सांगितल्याप्रमाणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे. तर माझी आत्ता प्रचंड धावपळ चालू होती, कारण अचानक माझं माहेरी जाणं ठरलं होतं. असा कुठलाही प्लॅन नव्हता. अचानक माझ्या काकीचा कॉल आला की काकांना घ्यायला जर पाठवलं तर तू येशील का? तर म्हटलं ठीक आहे, बसने दुसऱ्या दिवशी जाण्यापेक्षा काका जर येत असतील घ्यायला तर ठीक आहे म्हटलं. तर काका आले होते मला घ्यायला आणि प्रचंड धावपळ चालू होती माझी, कारण मी असं ठरवलेलं नव्हतं की मला जायचं आहे, नाही तर मी लवकर आवरलं असतं. तर पूर्ण घर वगैरे आवरून घेतलं व्यवस्थित, कारण माहिती होतं की जो पसारा जिथे ठेवलेला आहे आत्ता ती वस्तू तिथल्या तिथे राहील आणि हे अजिबात हात लावणार नाही कोणत्या गोष्टींना. तर मग सगळं आवरून घेतलं स्वच्छ. मेहंदी लावली होती केसांना, त्यामुळे दुपारीच केस धुतले होते मी आणि मग त्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला. तर हा ड्रेस ना मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता, पण तो दिसायला छान दिसत होता, पण तो आत्ता जेव्हा मी वेअर केला ना तर तो इतकासा काही खास नव्हता. पण म्हटलं चेंज करू, तर चेंजचं पण ऑप्शन नव्हतं, म्हणजे रिटर्नचं ऑप्शन नव्हतं. म्हटलं ठीक आहे ठेवूया. 500च्या आत होता हा ड्रेस. माझी पॅकिंग वगैरे तर सगळी झालेली होती, पण तरी थोडाफार जो पसारा होता तो आवरून घेते म्हटलं. ठेंगुड्याच्या गणपती मंदिरात थांबून दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सटाण्याकडे जायला निघालो आणि व्यवस्थित प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग सटाण्याचा जो भत्ता होता तो पण आम्हाला बांधायचा होता. मग त्यामुळे आम्ही पण पुन्हा इथे थांबलो. घेतला आपल्या बहिणी एकदम खुश होऊन जाते. जवळपास 1 तासाचा रस्ता आणि फायनली मग आम्ही घरी येऊन पोहोचलो. किती पाहिजे पुढे घ्यायचं घ्या ना मग. तर मंडळी, इथून पुन्हा व्हिडिओ सुरू होतोय प्रवासाचा. झालं काय, 2-3 दिवस थांबले मम्मी पप्पांकडे. त्यानंतर मग नाशिकला काम होतं माझं, आत्याचं पण काम होतं, म्हणजे माझ्याच रिलेटेड होतं. तर मग आम्ही तिघंही, म्हणजे पप्पा, आत्या आणि मी गेलो होतो. सगळे कामं आटपले. त्यानंतर एक म्हटलं हे तर झालंच पाहिजे, नाशिकला आलो आहे तर, कारण पुन्हा यायला जमत नाही. तर मी फायनली आले होते मग कोल्हापूरची सून नम्रता दीच्या घरी. जवळपास 4.5 वर्षांची ओळख, म्हणजे माझ्या लग्नाला 6च महिने झाले आणि एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून आमची ओळख झाली आणि इतकी बॉन्डिंग वाढत गेली की आज असं आहे की आमचे दिवसातून 1-2 फोन होत नाही ना, तर अतिशय चुकल्यासारखं वाटतं आणि सगळं काही शेअर करू शकते मी तिला किंवा ती मला. अगदी फायनान्शियल प्रॉब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स, काहीही, म्हणजे इतकी स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे ना ती, की ती कधी मला जज करत नाही आणि मी सुद्धा तिला कधी जज करत नाही. ज्या गोष्टी मी कधी माझ्या आईवडिलांना सांगू शकत नाही, ती कधी कोणाला सांगू शकत नाही, हे सुद्धा आम्ही शेअर केलं एकमेकांना. त्यामुळे आम्हाला असं भेटल्यानंतर असं अजिबात फील झालं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय म्हणून. खूप छान स्वभाव आहे तिचा. तिला असं वाटत होतं नेमकं काय करू आणि काय नको, कुठे उठवू आणि कुठे नको. तर खूप छान वाटलं मला तिला भेटून. एक फॅन मोमेंट पण वाटली. त्याच्यानंतर एका बहिणीला भेटते असं पण वाटलं आणि खूप छान आहे ती. जवळपास तिचे 2-1 हजार सबस्क्रायबर असतील ना, तेव्हापासून ओळखते मी तिला. खूप, म्हणजे तेव्हा तिचं जे नेचर होतं ना, आज ते 2,000 सबस्क्रायबर, ते 2 लाख सबस्क्रायबर, तिचा तोच स्वभाव आहे. अजिबात इगो नाही, कुठल्या प्रकारचं हे नाही, म्हणजे असं दिखावा नाही. म्हणजे तिला असं होत होतं तुला हे देऊ की ते देऊ,
ज्वेलरीज काढून बघत होती, वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती की हे घेऊन जा, ते घेऊन जा. आणि मला इतकं ऑकवर्ड पण वाटत होतं की मी काहीच घेऊन आली नाही, कारण माझी कामं इतके होते नाशिकमध्ये आणि काही कॉम्प्लिकेटेड कामं होते, त्यामुळे असं जमलंच नाही की पटकन असं लक्षातच नाही आलं की मुलांना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. तर मग हा शिवचरण पप्पांना घेऊन गेला आणि मस्त तो खाऊ वगैरे घेऊन आला होता. तो पहिले लाजत होता, पण नंतर मस्त मॅच झाला आणि खूप छान बोलत होता तो पण. म्हणजे वैशिव शिवचरण पण खूप जास्त गोड आहेत. आणि त्यानंतर मग बरंचसं बोलणं झालं तिच्याशी. आणि असं म्हणजे प्लॅन केला होता आम्ही की ती बोलली होती तू येशील तर माझ्याकडे मुक्कामी ये, 2 दिवस राहा. पण मलाही माहिती आहे ते कधी पॉसिबल होणार नाही आणि ते तिलाही माहिती आहे ते होणार नाही. तर म्हटलं 5-10 मिनटं का असे ना जावं आणि भेटून यावं. तर खरंच खूप छान वाटलं. बाय बाय. दीने तिच्या घरूनच ओला बुक केली होती, म्हणून ती डायरेक्ट दारात आली आणि तिथून मग आम्ही पुन्हा CBSला येण्याकडे निघालो. दिवसभर आम्ही असंच फिरत होतो, म्हणजे नाश्ताच करून आलो होतो फक्त घरून. आत्याला पण प्रचंड त्रास होत होता भुकेचा आणि त्यामुळे मग म्हटलं आता फायनली बसला पण फार लेट होत होतं आणि पूर्ण बस भरून जात होत्या पॅक, त्यामुळे तिथे पण लवकर जागा मिळत नव्हती. त्यामुळे मग काही स्नॅक्स घेतले आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ इकडे तिकडे फिरलो आणि त्यानंतर मग फार लेटने आम्हाला बस मिळाली. ते पण पप्पांनी फार पळून पळून ती पकडली आणि ते पण फार मागचे सीट मिळाले. पण मग फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. ठीक आहे मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.